तुंगारेश्वर मंदिर हे वसई परिसरातील प्राचीन असं मंदिर आहे। डोंगराच्या कुशीत आणि निसर्गरम्य हाचा परिसर आहे। यावेळेला मी तुंगारेश्वर या परिसर मंदिराच्या ठिकाणी उभा आहे। जर आपण पाहाल तर इथून पालिका प्रशासन असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल पूर्णपूर जय्यत अशी तयारी केलेली आहे। कुठलाच अनुसूचित प्रकार घडू नये याकडे प्रशासनाने काळजीपूर्वक लक्ष दिलं आहे। हा मंदिरचा जो चौकट आहे इथून प्रवेश मुख्य मार्ग आहे। याच मार्गाने जे भक्त आहेत ते भक्त आत जातील आणि जे शिवलिंग आहे शिवलिंगाचं दर्शन होणार आहे। उद्याची वेळ जी शिवरात्रीची असली पण आतापासूनच जे भक्त आहेत तिथे येण्यास सुरुवात झालेली आहे आणि 8 ते 10 लाखाच्या साधारणतः इथे भक्त येऊन दर्शन घेतात। भाविक मोठ्या उपस्थित होतात आणि हे प्राचीन मंदिर असल्यामुळे इकडचं जे वातावरण आहे ते निसर्गरम्य आहे। काही पर्यटक स्थळे पण आहेत आणि फेरफटका फिरण्यासाठी पण लोक इकडे नेहमीच येत असतात। पण आपण आज जर मंदिराची वैशिष्ट्य बघाल तर कुठल्याच अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून यावेळी पोलीस प्रशासन असेल स्थानिक प्रशासन आणि पुरेपूर बंदोबस्त असा कट केलेला आहे। उद्या दिनांक 14/2/2026 रविवार या दिवशी महाशिवरात्र हा यात्रा आलेली आहे। तुंगारेश्वर मंदिरामध्ये मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी दरवर्षी येत असतात। यावर्षी रविवार असल्याने भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन, महानगरपालिका आणि देवस्थान यांची काल आम्ही संयुक्त बैठक घेण्यात आली होती। त्यामध्ये दिलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही पोलिसांच्या वतीनं पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तुंगारेश्वर जे मेन गेट आहे त्या ठिकाणापासून वाहनांना बंदी करण्यात आलेली आहे, जेणेकरून भक्तांना भाविकांना कोणताही त्रास होणार नाही। त्या ठिकाणापासून वर मंदिरापर्यंत पायी दर्शनासाठी जाता येईल। त्यानंतर याकरिता आम्ही 175 अंमलदार, महिला आणि पुरुष अंमलदार यांची व्यवस्था बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेली आहेत। त्याचबरोबर 25 अधिकारी नेमण्यात आलेले आहेत। मंदिरामध्ये जे भाविकांच्या रांगा वगैरे लागणार आहेत त्या ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आम्ही फूट पेट्रोलिंग तसेच मंदिराच्या ठिकाणी मोबाईलची रेंज असल्यामुळे आम्ही मोटरसायकलवरून पेट्रोलिंग ठेवण्यात आलेले आहेत। तसेच महिला आणि मुली यांच्याबाबत सुरक्षेची काळजी घेण्यासाठी आम्ही साध्या वेशातील पथक नेमण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर फायर ब्रिगेड आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी महानगरपालिका यांच्याकडून वैद्यकीय पथकाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। ॲम्ब्युलन्स, पायथ्याशी एक ॲम्ब्युलन्स आणि मंदिराजवळ एक ॲम्ब्युलन्स अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। ये मेरा नाम वामदेव शर्मा है। मेरे 3 बच्चे हैं। छोटा बेटा है पंकज द्विवेदी, विजय है। क्या कुछ तैयारी हो रही है? ये हर साल यहाँ पर भगवान का शादी का ये शिवरात्रि त्योहार मनाते हैं। उस समय हम अपनी ठंडाई हमेशा से ही रखते हैं और ये बहुत पवित्र चीज है और ये डाइजेशन के लिए सबसे गैस एसिडिटी ये बनने नहीं देता है। पुराने जमाने में शादी विवाह होते थे तो हमारे भक्तों की इधर लाइन रहती है। यहाँ तो कोई मालूम नहीं पड़ती है। 8 लाख भी हो, 10 लाख भी हो, शाम तक लाइन नीचे तक रहती है हमेशा। बहुत बहुत लोग रहते हैं और भगवान का प्रभाव है, भगवान में शक्ति है, ज्योतिर्लिंग से कम नहीं है। हमें ठंडाई बेचते बेचते कम से कम आज पिताजी के जमाने से हमारा दुकान 100 वर्ष से ज़्यादा है। सीपी टैंक, माधवबाग, लक्ष्मी नारायण मंदिर, बॉम्बे सेंट्रल, चन्नी रोड के पास। और यहाँ पर 2000 से है तो करीब 25 वर्ष यहाँ भी हो गए और सभी सेठ लोगों ने खुश होकर हमारा सब व्यवस्था यहाँ बनाते हैं हर साल। कैसे बनता है ये ठंडाई और इसकी क्या विशेषता है? ये इसमें बादाम, पिस्ता, काजू, केसर, इलायची, ये खसखस, खीरा बीज, गुलाब फूल, ये सब रहता है। इसके पीने के फायदे क्या है? ये पीने से एसिडिटी नहीं बनती, कभी भी एसिड नहीं बनेगा और गैस नहीं बनेगी। पीने के बाद में 5 मिनट पीछे एक डकार आती है और डकार आ गई तो समझो ओरिजिनल ठंडाई है और 24 घंटे तक आपको गैस नहीं बनेगी। और शादी विवाह में इसलिए पिलाते थे हमारे मेहमान लोगों को कोई तकलीफ ना हो। लांब दूरने आलेलो आहे। आमचं 10-12 हजार 20,000 असा मुश्किलने होतो। आम्ही 3 दिवसापासून आलेलो आहे इथं तुंगार फाट्यामध्ये। आम्हाला 25 वर्ष झाले या तुंगार फाट्यामध्ये।
काम काय करतो. आपण असं काय घेतात लोक आपल्याकडे, काय घेण्यासाठी येतात? रुद्राक्ष माळा, घोड्याची नालची अंगुठी, घोड्याचे नाल हे सगळे ऐकतात, शंख ऐकतात, एकमुखी रुद्राक्ष असे पिंड ऐकतात आम्ही. अच्छा सगळं 7मुखी, 8मुखी, 9मुखी सगळा माल विकतो आम्ही. अच्छा, प्रशासनाकडे कशी मदत मिळते का काही? मदत तर आहे सगळ्यांपासूनच आहे आपल्याला. फॉरेस्टर वाल्याची ह्यांची कोण बोलत नाही आपल्याला. किती वर्ष झाले पावसामध्ये पण श्रावण महिन्यामध्ये पण आम्ही राहतो इथं. 1 महिना राहतो श्रावण मध्ये पूर्ण, आणि 12 महिनेच आम्ही इथंच राहतो. म्हणजे फिरून फिरून धंदा करतात आम्ही, असं आहे. मी पवार आहे. पवार आम्ही जळगाव भुसावळचे. आता रुद्राक्षी काशाला पेनतात, जसं ज्याला ब्लड प्रेशर असता, हार्ट घबराट, संकट गिरा असता ना, त्याच्यामुळं त्याला गळ्यामध्ये नेसता. त्याला नेसलं ना तो चांगलं राहतं घरात, आणि जीवाला बी चांगलं राहतं रुद्राक्ष नेसला तो. भोलेनाथचं व्यवस्थित चांगलं राहतं देवाचं रुद्राक्ष नेसलं तो. संकटला, गिराला, शनी गिरा, राहू केतूला चांगलं राहतं. चांगलं राहतं. अजून येते 5मुखी, 10मुखी, 7मुखी, 8मुखी, 9मुखी असं धाऱ्यावर येते. हे बघा, ही 5 आहे, 4 आहे, 3 आहे, 1 आहे. हे बघा, हे शेषनाग पूर्ण नागाचं आहे, रुद्राक्षेच आहे, पूर्ण रुद्राक्ष आहे. हे देवाचंच आहे, कुदरती असतं ते झाडामध्ये. आणि याला लेसला ना तर चांगलं राहतं दादा. आम्ही महाराष्ट्रावरून आले, जळगाव भुसावळवरून आले दादा. दरवर्षी येते आम्ही, 1 दिवसा नाही. आम्ही श्रावण महिन्यामध्ये बी पूर्ण 1 महिना रहते श्रावण मध्ये इधर। देखिए, मेरा नाम तो गणेश है, लेकिन मेरे ग्रुप का नाम है ओम शिवम मित्र मंडल, और हम लोग हर महाशिवरात्रि को यहाँ पे केला और नींबू शरबत का भंडारा करते हैं। और हम लोग हमेशा हर शिवरात्रि को यहाँ पे नींबू शरबत और केले का वितरण करते हैं, महाप्रसाद के तौर पे सबको बांटा जाता है। अच्छा, प्रशासन की ओर के कैसी तैयारी होती है? प्रशासन की तैयारी बढ़िया रहती है, कोई दिक्कत नहीं रहता है। अच्छा, कितने लोगों की भीड़ आती है यहाँ पे? लगभग 8 से 10 लाख। तुंगार महादेव की जय। मेरा नाम प्रवीण दास उर्फ बाबा ठाकुर। तुंगारेश्वर महादेव की जय। महादेव की कृपा बहुत है, 4-5 लाख लोग शिवरात्रि में आते हैं, बहुत सारी भीड़ होती है। महादेव का बहुत प्रताप है और लोगों की मन्नतें यहाँ पे पूरी होती है। तुंगारेश्वर महादेव शंभु है, परशुराम तपोभूमि है। ये परशुराम जी ने यहाँ पे तपस्या किया हुआ है, और ये महादेव की विशाल नगरी, अद्भुत नगरी। यहाँ पे हर इंसान की मनोकामना सिद्ध होती है। तुंगार महादेव की कृपा बनी रहती है लोगों पे, इसलिए लोग 3 किलोमीटर पहाड़ पे चढ़ के जाते हैं। कल हाईवे से 10 बजे रात को, आज हाईवे से रास्ता बंद हो जाएगा। 3-3.5 किलोमीटर लोग चल के जाते हैं, आते हैं। भंडारा है, सेवा है, पानी है। भगत लोग बहुत सहयोग करते हैं, प्रशासन भी बहुत सहयोग करता है, और हर हर महादेव शंभु भगत लोग भी बहुत सहयोग करते हैं। तुंगार महादेव की अपरंपार कृपा है। मेरे भी काले बाल थे, आज व्हाइट हो गए। हम तो प्रत्यक्ष किम प्रमाणम, हम तो स्वयं प्रैक्टिकली अनुभव किए हुए हैं, और हर जगह तो लिखा हुआ है, लेकिन हमने अपने जीवन में अनुभव किया है। बहुत शक्ति है महादेव में, तुंगार महादेव में। कोई भी 1 लोटा जल चढ़ाए, पूरी समस्या का हल है। तुंगार महादेव की जय। हर हर महादेव शंभो शंभो, तेरी माया तेरी छाया, बोलेगी फौज करेगी मौज। हर हर महादेव शंभू, कैलाशपति शंभू की जय। तर काय सांगाल, किती भक्ती में आनंद आणि कसं वाटतं दर्शन घेतल्यावर? मी आज माझं लग्न झाल्यापासून मुलांच्या जन्माच्या अगोदरपासून म्हणजे परंपरा चालू आहे तुंगारेश्वरला, त्या आजपर्यंत मुलं पण यायला लागले, मी पण यायला लागलो, सुना यायला लागल्या, ते अजूनपर्यंत परंपरा चालू ठेवलेल्या आहे। याच्या पुढे पोराने ठेवावी अशी पोराने विनंती करू। आपली वेशभूषा तर आगरी समाजाची, कोळी समाजाची, काय वाटतं आपल्याला, कसं आपला समाज असतो आणि काय समाजाच्या भूमिका आहेत? कोळी समाजाचा प्रगती व्हावी आणि सगळ्यांना लाभ मिळावा, हेच प्रत्येकाच्या तुंगारेश्वराला प्रार्थना करून। पोलीस प्रशासन सज्ज आहेत म्हणा, पण उद्याची गर्दी नाकारता येत नाही। यामुळे येणाऱ्या भक्तांनी स्वतःची काळजी घेणं अपेक्षित आहे, आणि आपली जर लहान मुलं असतील आणि सामान असेल, या सामानांनी काळजीपूर्वक लक्ष घेण्याची गरज आहे। कॅमेरा पर्सन धीरज सह मी निलेश महाडिक, वसई।